ओके, आधीच्या सेशन मध्ये आपण जो टॉपिक घेतलेला होता पण मधूनच डिस्कनेक्ट झाल्यामुळे आपला तो अपूर्ण राहिला होता. आपण सुरुवातीपासून तो टॉपिक पुन्हा घेणार आहोत कारण बहुतेकचे विद्यार्थी मधूनच म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे त्या दिवशी ड्रॉप झाले होते. तो हा टॉपिक आपला चालू होता. Means whenever I think in the last session we have completed articles. आता लास्ट सेशन मध्ये आपला आर्टिकल्स कंप्लीट झालेले होते. इट वॉज अ व्हेरी लिटल टॉपिक बट व्हेरी इम्पॉर्टंट. तो महत्वाचा म्हणजे शॉर्ट टॉपिक होता पण अतिशय महत्वाचा होता. आता नेक्स्ट टॉपिक आपला आहे वर्ब. कारण कसं आहे वेन यू फ्रॉम एनी सेंटेन्स कोणताही सेंटेन्स तयार करायचा असेल किंवा टेन्सचा वापर करायचा असेल आपल्याला मित्र किंवा ग्रामरचा एखादा टॉपिक असेल तो सोल्व करायचा असेल त्याच्यामध्ये वर्ब जो असतो त्याचा रोल खूप महत्वाचा असतो. मग तो वर्ब कुठं आणि कसं वापरायचे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्र. आता त्याची मी डेफिनेशन एक तयार केलेली आहे की अ वर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स समथिंग अबाउट अ पर्सन ऑर थिंग. म्हणजे एखादा विषय म्हणजे वाक्यामधला सब्जेक्ट असेल म्हणजे कर्ता तो व्यक्ती असू शकतो किंवा एखादी वस्तू असू शकते. तर ते एखादा वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल तर त्या एखादा व्यक्ती किंवा वस्तू असेल त्यात तो काय ऍक्शन करतो तो काय क्रिया करतो हे दर्शवणारा एखादा शब्द जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो वर्ब म्हणतो. आता वर्ब म्हणजे तो कसा कोणकोणत्या फॉर्म मध्ये असू शकतो किंवा तो सेंटेन्स मध्ये कसा वापरायचा याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अ वर्ड डिस्क्राइब द ऍक्शन ऑफ सब्जेक्ट पर्सन ऑर थिंग इज कॉल्ड वर्ब. आता काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मीन्स आय गिव्हन सम एक्झाम्पल्स लाईक ही इज रीडिंग अ बुक. नाउ ही इज अ सब्जेक्ट इन अ सेंटेन्स. त्याच्यानंतर रीडिंग हा वर्ब आहे सेंटेन्स मधला आयएनजी फॉर्मचा. आता वर्बचे फॉर्म कसे बदलतात ती सुद्धा माहिती घेणार आहोत आपण. पण इथे हे फक्त जनरल वर्ब काय काम करतो हे फक्त आपण इथे बघतोय. तर सेकंड सेंटेन्स मध्ये दिलेला आहे बॉईज प्लेज क्रिकेट. आता इथे प्ले बॉईज म्हणजे मुलं काय क्रिया करतात खेळण्याची क्रिया करतात. प्ले खेळणे प्ले हा वर्ब आहे म्हणजे क्रिया दर्शवतो. मुलं काय क्रिया करत आहेत खेळण्याची क्रिया करत आहेत. जर समजा आपण एखादं एक्झाम्पल घेतलं वी लर्न ग्रामर. आम्ही काय करतोय व्याकरण शिकतोय म्हणजे क्रिया काय आहे शिकण्याची. मग तिथं आपल्याला लर्न हा काय असणार आहे तिथला वर्ब असणार आहे. असे इथं काही मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पुढचं एक्झाम्पल बघा गर्ल्स प्ले हॉकी. मुली काय करतायत खेळत आहेत. मदर कुक्स राईस. आई काय करते कुक करते म्हणजे आई स्वयंपाक करते. पुढचं सेंटेन्स आहे बघा स्टुडंट हॅव कम्प्लिटेड देअर होमवर्क. म्हणजे काय मुलांनी त्यांचं काम पूर्ण म्हणजे वर्क कम्प्लीट केलं म्हणजे पूर्ण केलेलं आहे. काय पूर्ण करण्याचे काम केलं त्याने होमवर्क. मग इथं पूर्ण करणे याला जो अर्थ आहे म्हणजे जो शब्द दिलेला आहे तो आहे वर्क. आता पुढचं बघा वर्क कसे कसे असतात ते. आता वर्कचे एक्झाम्पल दिले मी काही. रीड राईट स्पीक आर फूड. सच वर्ड्स दॅट टेल समथिंग अबाउट पीपल ऑर थिंग्स आर कॉल्ड वर्ड्स. आता जे शब्द मी इथे काही दिलेले आहेत तर ते शब्द काहीतरी क्रिया दर्शवतात. ते व्यक्तीबद्दल असू शकते किंवा एखाद्या वस्तूबद्दल असू शकते. आता मित्र हे महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढत चला कारण लिहिण्यात वेळ जास्त जातो आपला. त्यामुळे त्याचा स्क्रीनशॉट काढत चला तुम्ही. This verb shows the time when something happened. This time is known as tense. आता जो वर्ब आहे तो काय वेळेस काय करतो वेळ दर्शवत असतो. आणि वेळ दर्शवत असताना काहीतरी घडलं असेल ते सुद्धा सांगण्यासाठी आपल्याला या वर्बचा वापर करावा लागतो. तर तेव्हा काय होतं दिस इज नोन ऍज टेन्स. त्याला आपण काय म्हणतो जेव्हा तो काळ असेल दिलेला किंवा टाइम दिलेला असेल तर टाइमाचं हे करण्यासाठी जर त्याचा वापर केलेला असेल मित्र हो तर आपण काय करणार तिथं त्याला आपण काय म्हणणार आहे टेन्स म्हणणार आहे. आता टेन्स म्हणणार आता टेन्स आपल्याला कोणकोणते असतात 3 टेन्स आहेत बघा इथं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर. आता तर तुम्हाला साधा आणि सोपं तुम्हाला जर इथं बोलावं लागलं तर पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर आणि साध्या शब्दामध्ये सांगितलं तर काल आज आणि उद्या. म्हणजे एखादी घटना काल घडली असेल तर त्याला पास्ट मध्ये आपण वापरणार. तसं वर्ब फॉर्म वेगळं वापरणार त्याच्यासाठी. टुडे म्हणजे आज आता जी घटना घडत असेल त्याच्याबद्दल एखादा वर्ब वापरत असतो.
त्याचा फॉर्म वेगळा असणार आहे. त्याच्यानंतर टुमॉरो म्हणजे नंतर घडणारी घटना. आता नंतर घडणारी घटना त्याच्यामध्ये नंतर घडणारी म्हणजे उद्या घडणारी किंवा परवा घडणारी. आता इथं मी एक पुढच्या याला शब्द काय लिहिले, फ्रायडे. फ्रायडे म्हणजे काय, शुक्रवार. काल काय वर होतं, शुक्रवार. आज काय, सॅटर्डे म्हणजे शनिवार. उद्या कोणता वार येणार आहे, संडे. म्हणजे जी घटना आधी घडली त्यासाठी वर वेगळा असणार आहे, जी घटना आज घडते त्यासाठी वर फॉर्म वेगळा असणार आहे, आणि जी घटना उद्या घडणार आहे त्याच्यासाठी वर फॉर्म वेगळा असणार आहे. आता ते वर्ब जे आहे त्याचे काही फॉर्म्स आहेत. आता ते फॉर्म्स आहेत त्याच्याबद्दल माहिती देण्याआधी मी एक हे सांगतोय की काही वर्बचे फॉर्म बदलत असताना काही वर्ब ते रेग्युलर वर्ब म्हणतो आपण, त्यांना वीक वर्ब सुद्धा म्हणतात. आणि काही वर्ब जे आहेत त्यांना म्हणतो आपण इरेग्युलर वर्ब्स. आता इरेग्युलर वर्ब्स आणि स्ट्रॉंग वर्ब ते एकच. आता यांच्यामधला आपल्याला फरक जाणवतो. आता फरक काय आहे, इथं रेग्युलर वर्ब जेव्हा त्याचं V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं पास्ट फॉर्म. पास्ट फॉर्म म्हणजे काय, त्याला काही वेळेस आपण पास्ट पार्टिसिपल पण म्हणतो. V3 म्हणजे काय, क्रियापदाचं तिसरं रूप, आणि त्याला V2 ला पास्ट फॉर्म म्हणतो आणि V3 ला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. त्याच्यानंतर लास्टला आहे VING म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लावतो, किंवा यालाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल असं सुद्धा म्हणतो, किंवा जिरंट सुद्धा म्हणतो. मग त्याचं पहिलं रूप दुसरं रूप कसे बदलतात त्याच्याबद्दल माहिती घ्यायची मित्र. आपण पहिला शब्द घेतलेला आहे मी आस, त्याला ईडी फॉर्म लावला आस्ट म्हणजे तो काय झाला, V2 क्रियापदाचं दुसरं रूप, त्याला पास्ट फॉर्म म्हणतो आपण. आणि दुसरा आहे V3 आस म्हणजे ज्याचं V2 आणि V3 सारखाच असेल, V2 आणि V3 सारखाच असेल त्याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब. त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलर वर्ब, किंवा त्यांना आपण वीक वर्ब जसं म्हणतो. आणि आता इकडे बघा इरेग्युलर वर्ब. आता मोस्टली जेव्हा रेग्युलर वर्ब असेल त्याचे थर्ड फॉर्म करताना डी किंवा एडी फॉर्मचा वापर केला जातो. फक्त डी किंवा एडी असा फॉर्म वापरून त्याला सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवत असू तर त्याला आपण कोणता फॉर्म म्हणत असतो, रेग्युलर वर्ब. त्याच्यानंतर इरेग्युलर वर्ब कसा ओळखायचा. आता इरेग्युलर वर्ब ओळखत असताना त्याचे एक तर तिघही रूप वेगळे असतील किंवा तिघही रूप सेम असणार आहे. आता पहिला शब्द घेतलाय बघा इथं, बिगिन सुरुवात करणे, बिगॅन सुरुवात केली, बिगन मध्ये सुरुवात केलेली, आणि बिगिनिंग असं त्याचा लास्ट आहे. आता जेव्हा आपण याचा विचार करतो तर इथं बघा पुढचा वर्ड आहे कम, केम, कम. आता इथं जर बघितलं आपण कमचा V1 सेम, V1 आणि V3 सेम, आपण V2 बदल झालेला आहे. म्हणजे एक तर तिघ सारखे असतील किंवा तिघांमध्ये बदल दिसेल आपल्याला. तसे जर वर्ब असतील, तिघ फॉर्म जर बदल दिसेल तिघ फॉर्म मध्ये, तर त्याला आपण काय म्हणणार आहेत, इरेग्युलर वर्ब. आता पुढची स्लाइड बघूया आपण. आता पुढची स्लाइड मध्ये रेग्युलर वर्ब कसे बदलतात आणि ते बदलत असताना कोणकोणते फॉर्म त्याला आपण अटॅच करू शकतो किंवा केले जातात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे मी इथं. इथं मध्ये रेग्युलर वर्ब. आता रेग्युलर वर्ब जो असणार आहे तो कसा असणार आहे, दिस वर्ब चेंज इनटू युज्युअल फॉर्म. युज्युअल फॉर्म म्हणजे काय, मी तुम्हाला आधीच बोललो की ज्याला डी किंवा एडी फॉर्मने दुसरा आणि तिसरं बनवत असू किंवा बनवू शकतो आपण, अशाला काय म्हणायचं, रेग्युलर वर्ब. किंवा एखाद्याच्या वाय असेल शेवटी की त्याचा IED असा थर्ड फॉर्म केला जातो, पण त्याला सुद्धा एक्सेप्शनल केसेस असं मी टाकलेलं आहे. काही ठिकाणी जर वाय शब्द असेल तरी त्याला IED केला जात नाही, तो असतो आणि ईडी फॉर्म लावलो. फॉर एक्झाम्पल प्लेड, प्लेड हा शब्द असेल तिथं आपण त्याला IED करत नाही. असं काही म्हणजे ठराविक आहेत. स्टडी म्हटलं तर तिथे शेवटी वाय आहे, त्याला आपण काय करतो, वाय काढून IED लावतो. परंतु प्ले असेल तर प्लेड, ईडी फॉर्म लावतो डायरेक्टली, म्हणजे थर्ड फॉर्म करण्यासाठी. आता इरेग्युलर मध्ये काय, इरेग्युलर मध्ये दिस वर्ब डिड नॉट चेंज इनटू युज्युअल फॉर्म. जो युज्युअल फॉर्म मध्ये बदल होत नाही, जो रेग्युलर फॉर्म मध्ये बदल होत नाही. एक तर तिघ रूप सारखेच असतील किंवा तिघ रूप वेगळे असतील. त्यामुळे इथे काही मी माहिती दिलेली मित्र, ऑल द थ्री फॉर्म्स आर डिफरंट और ऑल द थ्री फॉर्म्स आर सेम. तिघही म्हणजे फॉर्म एक तर सारखे असू शकतात किंवा तिघे फॉर्म वेगळे असेल, आपण म्हणणार त्याला इरेग्युलर वर्ब. आता इथं इरेग्युलर वर्ब जे आहे किंवा वर्ब, काही वर्ब जे असतात त्याचा आपण थर्ड फॉर्म करताना किंवा ING फॉर्म वापरत असताना डबल लेटर वापरत असतो मित्र. आता डबल लेटर का आणि कोणत्या शब्दाला डबल लेटर घ्यायचे त्याच्याबद्दल थोडस जाणून घेऊया. इथं स्पेलिंग मी घेतलेलं आहे ड्रॉप. ड्रॉप म्हणजे टाकणे कशात तरी, असं ड्रॉप म्हटलंय, किंवा थेंब पडणे असं त्याचा अर्थ आहे.
आता इथं वीट मध्ये काय इथं डबल पी काय घेतला, तर डबल पी कधी घ्यायचा, आता इकडे लक्ष द्या लास्ट लेटर इथं पी आहे. पी हा एक काय आहे व्यंजन आहे, त्याला आपण इंग्लिश मध्ये कॉन्सोनंट म्हणतो. जे तुम्हाला 21 आपण जेव्हा आर्टिकल्स घेतले तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ओळख करून दिली होती. जर समजा व्यंजन शेवटी आलं असेल त्याच्या आधी जर एक स्वर म्हणजे वोवेल आला असेल, एकच वोवेल आला असेल, तर त्याचा जो व्यंजन असेल त्याचं डबल लेटर वापरायचं. जसं ड्रॉप त्याचा डबल पी घेतलेला आहे, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि आयएनजी फॉर्मला सुद्धा डबल आपण घेतलेला आहे. आता इथं पुढचं वर्ब आहे बघा, कट कट कट, त्याचे तिघ फॉर्म सारखेच आहे, परंतु आयएनजी करत असताना मात्र तिथं डबल टी आपण घेतलेला आहे. आयएनजी करत असताना काय घेतलेलं आपण डबल लेटर घेतलेले त्याच्यामध्ये. आता डबल लेटर का घेतलेत मी तुम्हाला सांगितलं की जो शेवटचा लेटर असेल त्याच्या आधी जर एक वोवेल आलेला असेल, एकच डबल वोवेल नाही, तर वोवेल आला असेल तर त्याचं काय करायचं आपण, जो व्यंजन शेवटी दिला असेल, जो कॉन्सोनंट साऊंड शेवटी दिला असेल त्याचं डबल लेटर घ्यायचं. आता आपल्याला महत्वाचा पाठ बघायचा याच्यामधला तो म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापद. त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. आता ऑक्झिलरी किती आहे, देर आर 24 ऑक्झिलरी और हेल्पिंग वर्ब्स इन इंग्लिश ग्रामर. म्हणजे इंग्लिश ग्रामर मध्ये किती वर्ब आहेत, 24, अनलिमिटेड आहे. रेग्युलर वर्ब म्हटलं आपण जे वर्ब म्हणतो मेन वर्ब वगैरे, तर ते अनलिमिटेड आहेत, परंतु ऑक्झिलरी वर्ब मात्र काय किती आहेत, लिमिटेड आहेत. आता ऑक्झिलरी लिमिटेड का म्हणतोय मी की 24 आहेत ते, मग ते सुद्धा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये डिवाइड होतात. आता ते कोणकोणत्या फॉर्म मध्ये डिवाइड होतात ते आपण नंतर बघू. पहिला इथं बघूया आपण, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ought to, नीड, डेअर, यूज टू. आता इथं जे वर्ब दिलेला आहे, आता हे वर्ब आपल्याला डिवाइड करायचे आहेत. त्याच्यामध्ये ऑक्झिलरी कोणते आणि ऑक्झिलरी जे आहे त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी असे दोन प्रकारामध्ये हे डिवाइड होतात. आता दोन प्रकारामध्ये बघूया आपण. हे बघा इथं मी डिवाइड केलेले आहेत ते. There are 24 auxiliary verbs in English. They are divided into two categories: primary auxiliary verbs and modal auxiliary. आता इथे ते प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये बदल होतात ते. आता जर समजा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणता आपण इथं, तर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणकोणते आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज अँड डीड. जर समजा आपण मॉडल ऑक्झिलरीचा विचार केला तर शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ought to, नीड, डेअर, यूज टू. आता हे काय झालं मॉडल ऑक्झिलरी. आता आपल्याला जेव्हा एक्झाम मध्ये प्रत्येक इन द एव्हरी एक्झाम, प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला जे मॉडल ऑक्झिलरी आहे त्यांचा वापर विचारलेला असतो. मग तो वापर कसा करायचा किंवा कोणता शब्द आला असेल कशासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्याचा वापर कसा करायचा, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्र. तर तो कसा करायचा त्याचं एक्झाम्पल पुढे दिलेले आहेत, तर एक्झाम्पल बघूया आपण. आता त्याच्यात एक तुम्हाला दाखवतो की काही टू बी ची रूप आपल्याला म्हटलं जात होतं, टू बी ची रूप किंवा टू ची रूप किंवा टू डू ची. जरा वेगळा टॉपिक घेतलाय मी. आता टू बी ची रूप कोणकोणती आहेत, प्रेझेंट म्हणजे टू बी ची पहिलं रूप ज्याला म्हणतो फर्स्ट फॉर्म टू बीचा, त्याला एम, इज, आर. टू बीचं सेकंड फॉर्म जे त्याला वॉज आणि वेअर म्हणतो, आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं फॉर्म त्याला बीन म्हणतो आपण. आणि पास्ट प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जिरन किंवा आयएनजी फॉर्म जर टू बीचा असेल तर त्याला बीइंग असं लिहितात. त्याच्यानंतर टू हॅव ची जी रूप आहेत त्याचा फर्स्ट फॉर्म असणार आहे हॅव और हॅज, आणि सेकंड फॉर्म आहे हेड, आणि थर्ड वन सुद्धा काय आहे हेड. आणि प्रेझेंट पार्टिसिपल जिरन किंवा आयएनजी फॉर्म त्याला म्हणतो आपण हेविंग. आता टू डू मध्ये पहिलं फॉर्म आहे डू किंवा डज, आणि सेकंड फॉर्म आहे डिड, आणि थर्ड आहे डन, आणि फोर्थ वन आहे डुईंग. आता जर समजा ही जे बीन किंवा बीइंग, हेड, हेविंग, डन, डुईंग हे जे शब्द आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ग्रामरचे टॉपिक आहेत, तर त्या ठिकाणी यांचा वापर आपल्याला करायचा आहे. जेव्हा दुसरे टॉपिक आपण ग्रामरचे घेऊ तिथे अतिशय महत्वाचं असणार आहे मित्र हो, त्यामुळे याचं एक आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता बघा मॉडल ऑक्झिलरी स्क्रीनशॉट काढायचं राहिलं असेल त्यांचं स्क्रीनशॉट काढून घ्या, याचं हे सुद्धा अतिशय महत्वाचे मित्र हो. आता पुढचं बघा मॉडल ऑक्झिलरीज.
अँड देअर युजेस, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि त्यांचे वापर कसे करायचे. आता सगळ्यात पहिले इथे मी दिलेला आहे एका लाईनला मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि त्यांचा उपयोग काय. आता पहिलं बघा, कॅन, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, आपल्याकडे काय क्षमता आहे त्याच्यासाठी आपण या शब्दाचा, या कॅनचा वापर केला जातो वर्बचा. शूड असेल तर ऍडव्हाइस किंवा ड्युटी, ज्याला एक सल्ला द्यायचा असेल किंवा ड्युटी किंवा सजेशन, काही सूचना द्यायच्या असेल किंवा काहीतरी सुचवायचं असेल तर तेव्हा आपण शूडचा वापर केला पाहिजे. तो वाक्यामध्ये कसा वापर करायचा याचं एक्झाम्पल पुढे आहे, ते बघणार आहोत आपण. मस्टचा वापर कधी करायचा, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन, ज्याला कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन साठी वापरायला सांगितलं असेल आपल्याला ऑक्झिलरी वर्ब, तेव्हा कोणता वापरायचा, मस्ट हा ऑक्झिलरी वर्ब आपल्याला वापरायचा आहे. त्याच्यानंतर मे हा परमिशन, प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वेळेस परमिशन घेत असतो, वर्गात जाताना परमिशन आपण घेत असतो बघा, मे आय कम इन सर, परमिशन साठी. आणि प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी, म्हणजे पॉसिबिलिटी असेल दाखवायची तेव्हा आपल्याला मे वापरावा लागतो. त्याच्यानंतर यूज टू किंवा वुड, हे ऑक्झिलरी वर्ब पास्ट हॅबिट, म्हणजे भूतकाळातली एखादी आपली आठवण असेल, भूतकाळातली एखादी सवय असेल तर ती दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचं मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे विल, हा सर्टन्टी साठी वापर केला जातो. आता विलचा सर्टन्टी साठी सुद्धा आणि फ्युचर अस्पेक्ट दर्शवण्यासाठी सुद्धा विलचा वापर केला जातो मित्र. त्याच्यानंतर पुढचा ऑक्झिलरी बघा, वुड किंवा कुड. आता वुडचा वापर आपण पास्ट हॅबिट साठी सुद्धा बघितला, आता इथं वुड किंवा कुड यांचा रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो मित्र. त्याच्यानंतर माइट शब्द आहे लेस पॉसिबिलिटी. आता पॉसिबिलिटी इथं असेल तर मे, आणि व्हेरी लेस पॉसिबिलिटी असेल, कमी पॉसिबिलिटी असेल तर काय वापरायचं, माइट वापरायचं. आता जास्त पॉसिबिलिटी आणि कमी पॉसिबिलिटी कसं ओळखायचं. सपोज मित्र तुम्हाला जर विचारलं, तुम्ही गावित सरांना, शाळेत गावित सर आलेले आहेत का असं कोणी विचारलं, मी जर तुम्हाला सकाळी दिसलो असेल शाळेत, तुम्ही काय म्हणणार, ही मे बी इन द स्टाफ रूम, ते कदाचित स्टाफ रूम मध्ये असतील. आणि सकाळपासून तुम्हाला दिसलो नसेल शाळेत आणि कोणीतरी विचारलं वेअर इज गावित सर, तर तुम्ही काय म्हणणार, ही माइट बी इन द स्टाफ रूम, म्हणजे सकाळपासून बघितलं नाही परंतु ते कदाचित ऑफिस मध्ये असतील, म्हणजे खूप लेस पॉसिबिलिटी, असं आपल्याला या वर्बचा वापर करता येतो. त्याच्यानंतर पुढचा आहे मित्र ऑट टू. ऑट टू म्हणजे काय, मोरल ड्युटी, आपलं नैतिक कर्तव्य जे आहे तेव्हा आपण याचा वापर करत असतो. आता यांचा आपण वाक्यात कसं उपयोग करायचं मित्र ते बघायचं आता आपल्याला. हे बघा, आता इथं प्रश्न कसा विचारला जातो मित्र, तर बघा इथं, आय शॅल बाय अ स्कूटर नेक्स्ट मंथ, मी पुढच्या महिन्यात स्कूटर घेणार असं त्याचा अर्थ आहे. तर इथं सूचना काय दिलेली आहे, यूज मॉडल ऑक्झिलरी शोविंग एबिलिटी, एबिलिटी दर्शवण्यासाठी एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरा. आता एबिलिटी दर्शवण्यासाठी आपण काय बघितलं तिथं, आधीच्या स्लाइड बघितला, एबिलिटी साठी काय आहे, कॅन. मग आपण काय केलेलं आहे इथं, कॅनचा वापर केला, आय कॅन बाय अ स्कूटर नेक्स्ट मंथ. त्याच्यानंतर आता हा मॉडल ऑक्झिलरी वापरायचं काम झालं आपलं, तो उपयोग दिला असेल तर, पण त्याचा उपयोग कुठं करायचा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता त्याचा वापर कुठं करायचा हे खूप महत्वाचं आहे मित्र. आता त्याचा वापर कुठं करायचं, जर समजा एखाद्या वेळेस जो वर्ब ऑलरेडी जर ऑक्झिलरी वर्ब दिलेला असेल, आता पहिल्या वाक्यात जर आपण बघितलं तर शाल हा ऑक्झिलरी आपल्याला दिलेला आहे. आता शाल हा ऑलरेडी दिलेला आहे, मग त्याच्या जागेवर आपल्याला काय करायचं आहे, कॅन वापरायचं आहे. जर समजा ज्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब दिलेला नसेल आणि तुम्हाला जर एखादा मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज करायचा असेल तर काय करायचं, जो मेन वर्ब असेल त्याच्या आधी किंवा कर्त्याच्या नंतर आपण त्या ऑक्झिलरी वर्बचा वापर करू शकतो. पण जो मॉडल ऑक्झिलरी तुम्ही वापरणार आहात तो मॉडल ऑक्झिलरी वापरल्यानंतर त्याच्या नंतर येणारा वर्ब असेल त्याचं पहिलं रूपच आलं पाहिजे. पुढचं सेंटेन्स बघा, स्टुडंट मे ओबे देअर पॅरेंट्स, यूज मॉडल ऑक्झिलरी फॉर ऍडव्हाइस. आता इथे अर्धा टाईप करायचं राहिले, तर मॉडल ऑक्झिलरी आपल्याला कशासाठी वापरायचं आहे, ऍडव्हाइस साठी, सल्ला देण्यासाठी वापर करायचा आहे. तर सल्ला देण्यासाठी कोणता आहे बरं मॉडल ऑक्झिलरी, आपण मागच्या स्लाइडला बघितलं की मॉडल ऑक्झिलरी ऍडव्हाइस साठी कोणता आहे, शूड. त्यामुळे ते शूड वापरलाय का बघूया, हे बघा शूड इथं वापरलेला आहे कर्त्याच्या नंतर किंवा कर्त्याच्या नंतर जर वापरायला शक्य नाही तर आपण काय करायचं, मेन वर्ब आहे त्याच्या आधी वापरायचं, स्टुडंट शुड ओबे देअर पॅरेंट्स. आता इथं म्हटलंय दे नीड टू बी प्रोटेक्टेड, यूज मॉडल ऑक्झिलरी शोविंग ऑब्लिगेशन और कंपल्शन, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन दर्शवण्यासाठी कोणत्या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करायचा,
तर आपण तिथं बघितलेलं आहे ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन साठी आपण मस्टचा वापर करतोय बघा, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन. मग त्यामुळे काय करायचंय मित्र हो, इथं मस्ट या शब्द ऑलरेडी तर नीड शब्द दिलेला, नीड टू हा एक मॉडल ऑक्झिलरी आहे, त्याच्या ठिकाणी आपण मस्ट शब्द वापरलेला आहे. म्हणजे इथं ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन. मित्र हो, आता दरवेळेस बोर्डाचे काही पेपर मध्ये जर समजा असं विचारलं असेल यूज मॉडल ऑक्झिलरी शोविंग ऑब्लिगेशन, मग मुलांना काय वाटतं, ऑब्लिगेशन दाखवून वाक्य पूर्ण करा. मग ते मुलं काय करतात की दे नीड टू बी हा जसा तसा असेल त्याच्यात ऑब्लिगेशन शब्द किंवा कंपल्शन हा शब्द कुठेतरी ऍड करतात आणि ते वाक्य जसंच्या तसं लिहितात. आता पुढचं सेंटेन्स आहे बघा, यू शुड डू व्हॉट युअर टीचर टेल्स यू. म्हणजे तुम्ही शिक्षक तुम्हाला जे सांगतात ते तुम्ही करायला हवं असं त्याचा अर्थ आहे. मग इथं वाक्य काय दिलेलं आहे, यूज मॉडल ऑक्झिलरी वर्ब शोविंग लेस पॉसिबिलिटी. आता लेस पॉसिबिलिटी साठी मित्र आपण कोणता ऑक्झिलरी बघितला लेस पॉसिबिलिटी साठी? आपण लेस पॉसिबिलिटी साठी कोणता बघितला? माइट. मग आपल्याला तिथं काय करायचं आहे, माइट या शब्दाचा यूज करायचा. इथं माइट या शब्दाचा यूज केला आपण. त्याच्यानंतर यूज मॉडल ऑक्झिलरी वर्ब शोविंग पॉसिबिलिटी. आता पॉसिबिलिटी जे आहे तर पॉसिबिलिटी साठी आपण काय करू शकतो, काय यूज करायचं आपल्याला? मे. कारण आपण इथं ऑलरेडी बघितलं पॉसिबिलिटी साठी कोणता मॉडल ऑक्झिलरी वापरायचा पॉसिबिलिटी साठी, मे. मग जसं तसं आपण तो लिहिलेला आहे. आता पुढच्या स्लाइडला बघूया आपण. आता इथं बघा क्वेश्चन असेल तरी सुद्धा तिथं आपल्याला हे वापर करता येतं. आता बघा कॅन आय कम इन असं आहे आणि एक्झाम्पल काय आहे, यूज मॉडल ऑक्झिलरी वर्ब शोविंग परमिशन. आता परमिशन साठी आपण कोणता मॉडल ऑक्झिलरी बघितलं तिथं? मे. मग तिथं काय वापरावं लागेल आपल्याला? मे या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन बघा, विल यू गिव्ह मी अ पेन? यूज मॉडल ऑक्झिलरी शोविंग रिक्वेस्ट. आता रिक्वेस्ट साठी आपण दोन वर्ड बघितले, कुड पण आहे आणि वुड पण आहे. वुड वापरलं तरी आणि कुड वापरलं तरी आपलं वाक्य काय असणार, बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर शी शुड कम्प्लीट द कोर्स. यूज मॉडल ऑक्झिलरी वर्ब शोविंग सर्टन्टी. आता सर्टन्टी दर्शवण्यासाठी आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्बचा यूज करायचा आहे. तर सर्टन्टी दर्शवण्यासाठी कोणता वापरतो आपण? विल. मग तो इथं विल आपण वापरलेला आहे. त्याच्यानंतर अरमान वुड क्राय इन हिज चाइल्डहुड. यूज मॉडल ऑक्झिलरी शोविंग पास्ट हॅबिट. आता पास्ट हॅबिट साठी कोणता मॉडल ऑक्झिलरी यूज करतो आपण? यूज टू किंवा वुड कोणताही वापरला तरी सुद्धा आपला तो करेक्ट असणार आहे. आता आपण मॉडल ऑक्झिलरीच्या जवळजवळ सगळ्या प्रकारची माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला काही क्वेश्चन जर असतील तर तुम्ही विचारू शकतात.